पूल करण्याचा प्रयत्न केला, एकच धाव इथे मिळेल. धावसंख्या 2 वर. सुपर ओव्हरमध्ये मी म्हणेल गवळी सर किमान 8 ते 9 धावा जरी स्कोरबोर्डवरती लागल्या तरी एक चांगला फाईट बॅक बोनकोडे संघ देऊ शकतो. हे डेफिनेटली डबल फिगरचं आव्हान ठेवणं फार गरजेचं असतं, किमान 10 धावांचं तरी. विश्वनाथचा हा बॉल थोडासा सावधगिरीने या ठिकाणी खेळताना दिसला मोहसिन, कारण त्याला ठाऊक आहे शेवटची विकेट. आता 6च्या 6 चेंडूही आपल्याला खेळून पूर्ण करायचे आहेत, त्याच्याचमुळे थोडासा सावध पवित्रा स्वीकारला. 1 धाव इथे मिळाली. धावसंख्या आपण पाहतोय पुढे सरकत असताना 3 या आकड्यावर. शेवटचे 2 बॉल शिल्लक आहेत. एखादा मोठा फटका सुपर ओव्हरला रंगत आणेल. विश्वनाथ जाधव यावेळेला मिस टायमिंग आहे आणि विकेट कीपर डाऊन दी बॉल. आणि याच बरोबर आपण पाहतोय सुपर ओव्हर मध्ये 2 फलंदाज इथे बाद झालेले आहेत आणि धावसंख्या धावफलकावरती 3. आणि हा सामना जिंकण्यासाठी गावदेवी धानिवला 4 धावांचं लक्ष्य असेल. स्वागत आणि सन्मान या ठिकाणी केलं जाईल. गफ्फार भाई यांचं आताच आगमन झालं होतं, उनका स्वागत और सन्मान करना है. अजीब अहमदुल आपल्या शुभा हस्ते यांचं स्वागत आणि सन्मान करतील. गफ्फार भाई आपका हार्दिक हार्दिक स्वागत है. एक माफक लक्ष्य आहे, 4 धावांचं लक्ष्य आहे सुपर ओव्हरमध्ये. काय गोलंदाजी केली होती समीर. मागचे 2 षटके सुद्धा जी रेग्युलर मॅच चालू होती, मागच्या 2 षटकामध्ये सुद्धा विश्वनाथ जाधव यांनी खूप चांगली गोलंदाजी केली, अप्रतिम गोलंदाजी केली होती. आणि हे षटक का हाताळलेलं आहे, दोन्ही फलंदाजांना बाद केल्याने फक्त 3 धावा दिलेल्या आहेत. हो, आणि ती चर्चा सुरूच होती जेव्हा 42 धावा वाचवण्यासाठी धानिव संघ उतरला, तेव्हा प्रेक्षकांमध्ये ती चर्चा सुरू होती की विश्वनाथ जाधवची 2 षटकं या मॅचचा रिझल्ट नक्की आपल्याला देतील. आणि त्या 2 षटकांमध्ये त्यानं कमाल केली आणि धानिव संघ तिथे खरं तर त्या रन्स वाचवण्यामध्ये यशस्वी झाला. सुपर ओव्हरपर्यंत तो सामना गेला. आरसीसी पेठ संघ कॅप्टनने तयार राहायचं आहे. आरसीसी पेठ संघाचे कॅप्टन कृपया आपण टॉससाठी तयार राहायचं आहे. यस, गावदेवी धानिव संघ कॅप्टन कृपया आपण लगेच सलामी जोडी पाठवायची आहे. चार धावांचं माफक लक्ष्य आहे समीर, पण हा सुपर ओव्हर मॅच आहे. सुपर ओव्हर मॅच मध्ये काहीही होऊ शकतं, कारण 2च बॅटर तुमच्याकडे असतात. हो, आणि सर्वबादचा धोका असतो. जसं आपण या अगोदर बघितलं, ऑल आउट झाले. 2 जे विकेट होते ते गमावले बोनकोडे संघानं आणि त्याच्याचमुळे फक्त 3 धावा स्कोरबोर्डवरती बघायला मिळाल्या. 4चं आव्हान आता सेट केलंय सामना जिंकण्यासाठी. विश्वनाथ आणि जय विश्वकर्मा बॅटिंगसाठी आलाय आणि फारशी रिस्क सुद्धा घेता येत नाही. आपण पाहतोय द्विधा मनस्थिती असते बऱ्याच क्षेत्ररक्षकांची. आपण बघितलं यापूर्वी एक क्षेत्ररक्षक झेल घेण्याची संधी असताना सुद्धा प्रयत्न त्याने केला नाही, कारण द्विधा मनस्थिती असते. गोलंदाजी करण्यासाठी सागर चेन क्षेत्ररक्षण जर आपण बघितलं, यष्टी रक्षक अगदी यष्टी पासून दूर आहे. शॉर्ट थर्डमॅन, शॉर्ट पॉइंट, डीप कव्हर, लॉंग ऑफ, लॉंग ऑन, डीप मिड विकेट, एक वाईडिश मिड विकेट, एक डीप स्क्वेअर लेग आणि एक शॉर्ट फाईन लेग, असे व्हीच्या आकारामध्ये 2 क्षेत्ररक्षक, शॉर्ट थर्डमॅन आणि शॉर्ट फाईन लेग. सागर पहिल्या चेंडूमध्ये हलक्या हाताने खेळलेला आहे. पहिली धाव अतिशय वेगात पूर्ण केली होती, कारण विश्वनाथने बघितलं पहिली धाव अतिशय वेगात पूर्ण केली. जर मिसफील्ड झाला दुसरी धाव लगेच घेता येईल. एक चांगला गेम प्लॅन फलंदाजांचा आपण पाहतोय. मात्र गवली सर, इथे बोनकोडे संघाच्या कॅप्टनचा मी म्हणेल एक आश्चर्यचकित करणारा निर्णय होता का? मोहन दीक्षितनं या अगोदर चांगली षटकं हाताळली होती. ही चांगली रणनीती आहे, ही चांगली रणनीती आहे. तुमच्याकडे 4 धावा करायच्यात, फक्त हलक्या हाताने खेळलं जात आहे. क्षेत्ररक्षक जर आपण बघितलं थोडंसं 30 सर्कलच्या बाहेर आहेत, 2 धावा पूर्ण होत आहेत. आणि फील्ड प्लेसमेंटमध्ये बरेचसे बदल केलेत.
जेव्हा तुमच्याकडे जर फक्त रन्स 4 आहेत वाचवण्यासाठी तुम्हाला अटॅकिंग फील्ड प्लेसमेंट सजवणं गरजेचे आहे. 2 ते 3 क्लोज फिल्डर हवे होते, मात्र आता एक शॉर्ट मिड विकेट पाहायला मिळतोय. आणि इथे पहा सेन्सिबल क्रिकेट. लॉंग ऑनचा फिल्डर बॉलवर आला आणि याचबरोबर आपण पाहतोय अपील झाली आहे त्या ठिकाणी, मात्र नकार आला आणि याचबरोबर सुपर ओव्हरचा सामना सहजगत्या इथे जिंकलेला आहे गावदेवी स्पोर्ट धानिवनं. अभिनंदन, मेनी मेनी कॉंग्रॅच्युलेशन. तर चला गावदेवी स्पोर्ट धानिव आणि आरसीसी पेठ दोन्ही कर्णधार आपण टॉस करण्यासाठी 2 स्टार टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे. आपण टॉसही करणार आहोत आणि मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार सुद्धा देणार आहोत. अर्थात वन अँड ओनली विश्वनाथ जाधव काय सुपर ओव्हरमध्ये गोलंदाजी केली, फक्त 3 धावा दिल्या आणि 2 फलंदाज बाद केले, म्हणून मॅन ऑफ द मॅच इज द विश्वनाथ जाधव. आणि टॉससाठी सुद्धा यायचंय. कारण पहिल्या फलंदाजी करताना सुद्धा 7 चेंडूमध्ये 11 धावा पटकावल्या होत्या विश्वनाथ जाधव याने, आणि यावेळेला सुद्धा चांगली गोलंदाजी केली. सुपर ओव्हरमध्ये फक्त 3 धावा दिल्या, म्हणून कॅप्टननी सुद्धा यायचंय आरसीसी पेठ आणि गावदेवी धानिव. टॉससाठी यायचंय, टॉससाठी त्वरित यायचंय. त्यानंतर आम्ही मग प्रेझेंटेशन बॉक्समध्ये जाऊन मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार विश्वनाथ जाधव यासाठी देऊ. सुरुवातीला टॉस होईल. आरसीसी पेठ, आरसीसी पेठ आपण त्वरित टॉससाठी यायचंय. त्याच कारण इथे गावदेवी धानिव संघाचे कॅप्टन आलेले आहेत. गावदेवी धानिव संघाचे कॅप्टन खूप खूप स्वागत आणि अभिनंदन आहे. सो वेलकम आरसीसी पेठ संघाचे कॅप्टन. महत्त्वपूर्ण मॅच आहे. लकी खान साहेब त्याचबरोबर शाहिद खान साहेब दोन्ही मान्यवरांना विनंती करणार आहे की आपण आपल्या उपस्थितीत टॉस होईल. वेलकम लकी खान साहब, आपका दिल के गहराई से हार्दिक स्वागत है. 2 स्टार टॉस बॉक्स यासाठी विशेष आभार आम्ही व्यक्त करतोय सन्मान दयानंद चोरगे साहेब, वीरेन चोरगे साहेब, त्याचबरोबर विराज चोरगे साहेब. कॉलिंग आरसीसी पेठ संघाचे कॅप्टन करतील. त्यांचं म्हणणं आहे काटा. आणि टॉस जिंकलेला आहे आरसीसी पेठ संघाने. लकी खान साहेब आपलं खूप खूप आभार, आपण टॉससाठी आलात. आपले खूप खूप आभार. पुन्हा एकदा म्हणजे मान्यवर कक्षामध्ये स्थानापन्न व्हायचं. फारसं मी ओपिनियन घेणार नाही कारण मॅच लगेच सुरू करायची आहे आम्हाला. आरसीसी पेठ संघाचे कॅप्टन, आपला निर्णय काय आहे? बॅटिंग. ऑल दी बेस्ट. तुमच्या संघासाठी खूप खूप शुभेच्छा. तुमच्या संघासाठी सुद्धा खूप खूप शुभेच्छा. फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेला आहे. यानंतर जी होणारी मॅच आहे आरसीसी पेठ विरुद्ध गावदेवी धानिव. आरसीसी पेठ संघाचे कॅप्टन निर्णय घेतलेला आहे, बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि क्षेत्ररक्षण करण्यासाठी आमंत्रित केलेलं आहे धानिव संघाला. तत्पूर्वी आम्ही आनंदचा पुरस्कार देणार आहोत. विश्वनाथ जाधव आपण यायचं आहे आमचे 3 स्टार प्रेझेंटेशन बॉक्समध्ये. यासाठी विशेष आभार आम्ही व्यक्त करतो. योगेशजी म्हात्रे, सुधीरजी म्हात्रे, तसे रणधीरजी म्हात्रे ब्रदर्स आहेत, 3 स्टार आहेत. विश्वनाथ जाधव वन ऑफ द ग्रेट प्लेयर आणि या मॅचसाठी खूप खूप अभिनंदन आहे. लकी खान साहब, शाहिद खान साहब, इम्रान खान साहब, सगळ्या मान्यवरांना विनंती करणार आहे की आपण आमच्या प्रेझेंटेशन बॉक्समध्ये यायचं आहे. तसेच शाबुल खान व हासिम खान आपको भी आना है प्रेझेंटेशन बॉक्समध्ये.
सर्वप्रथम आम्ही देणार आहोत ते म्हणजे परफ्यूम. साजिद रईस बनेली बल्याणी द्वारा. आमच्या मान्यवरांच्या शुभ हस्ते ज्याला साजिद रईस बल्याणी यांनी स्पॉन्सर केलेलं आहे. त्यानंतर आम्ही देणार आहोत एक किट बॅग नवीन शर्मा अर्थात फास्ट ट्रॅक लॉजिस्टिक यांनी स्पॉन्सर केलेली. नवीन शर्मा हे किट बॅग. त्यानंतर दिना एंटरप्राइजेसचे प्रोप्रायटर दिना पाटील जे दाफोडे गावचे उद्योगपती आहेत त्यांनी स्पॉन्सर केली आकर्षक ट्रॉफी.